झुकेगा नहीं साला, डबल झुकेगा नहीं साला, डबल पुष्पा। आश्वनीची पण हेअरस्टाईल असते। हा नियुक्ती दीदी सोबत मला सध्या फोटो काढायचा आहे। कारण की इथून आपल्याला जायचं हे कुठे ते त्याला सगळ्यात कमी वेळ लागत असेल त्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट तिकीट काढव। सगळे जण विचारतात भारी आहे सांगते ती मावशी, तो व्हिडिओ लाईव्ह झाला ना तरी तिने थोडी डान्स करायला पाहिजे होता। पुष्पराज आलायला का नाही? ही प्लेट तुलाच आहे। पुष्पाने दिलेलं काठी आणि भाकरी तिघं खातात आणि आम्ही खातोय पिठलं। बिचारे बिचारे पिठलं विचारे काय आम्हाला काटे आवडत पण नाही तशी तेवढी। कोल्याला द्राक्ष आंबट दादाचं रविवार खराब झाला मग जांभल। आणि काल आम्ही लग्नात किती वाजेपर्यंत होतो आपण? 12 वाजेपर्यंत ऑलमोस्ट होतो। जाऊन येऊन हा आपल्या साईडलाच लग्न, त्याच्यामुळे काय जाऊन येऊन आणि डान्स आणि जी काही थंडी होती काल बापरे, पण फुल धमाल मजा आलेली। मामाचा खास डान्स हाय बा नाहीये तो। गुड मॉर्निंग। कोण आलंय बघताय का? मावशी फेमस पुष्पा। जाम फेमस झालीस तू तर हो मावशी सांगते जाम भारी असेल ते तुमची। एकदा ए पुष्पा ए थांब ना ए इकडे बघ मम्मीला बोलायचं उद्या सोमवार। मम्मी गेली इकडे बघ, असा कर असा कर। झुकेगा नाही साला, आता डबल झुकेगा नाही साला, डबल पुष्पा डबल टू कुठे मिळत घरी नाही गेले ते तयारी केली का मम्मीचा फोटो घ्यायचा। गुड मॉर्निंग मम्मी। गुड मॉर्निंग। मम्मी जाम नाचली काल। तू मग कधी आलीस? आम्ही तर फार लेट आलो, आम्ही 2दा आलो परत गेलो ना नंतर। काय धम्माल जाम मजा। मम्मी वगैरे चालल्यात कुठेतरी बाहेर नागझरीला। येस, आणि आम्ही सगळे चाललो आता लग्न लावायला। त्याच्या आधी आपण गाडी धुवून घेऊ आणि मम्मीच्या सगळ्या पावल्या सगळं झालं झोडून सगळं झालं बरं। आता आराम, मम्मीचा हात बरा नव्हता आता बरं आहे। गाडी धुण्यासाठी आज आम्ही वापरतोय अगारोचं सुप्रीम हाय प्रेशर वॉशर। हे टॅप कनेक्टर जर आपण डायरेक्ट नळाचा पाईप जर ह्याला लावला तर हे लावून पुढे अटॅचमेंट करायची। जर तसं नसेल बादलीतून वगैरे आपण धुवत असू तर हे डायरेक्ट बादलीत टाकायचं आणि हे मशीनला जाणार। हा इनलेट स्क्रू आहे, हा इनलेटला लावायचा, इथून आपलं पाणी आतमध्ये येणार आहे बरोबर। हा इनलेट कनेक्टर पहिले इथे लावायचा, त्याला ही लॉक पुश बटन आहे हे बघ, हे असं लावायचं, हे लॉक झालं। आता हे निघणार नाही। ओके ओके, आता ह्याला इनलेटचा पाईप जोडायचा जिथून आपला पाणी येणार आहे। नाही बघ, हा नॉर्मली इथे असा टाकून जॉईन करायचा। सक वॉटर जिथून आपण करणार आहे त्याच्यात बकेटमध्ये जायला आउटलेट आहे, हा आपण कनेक्ट करतोय ह्या मोटरला। ओके, हा आउटलेट तुझा कनेक्ट झाला। हा हाय प्रेशर होस पाईप आहे, याची जवळजवळ 180 बार ते 18 मेगापास्कल पर्यंत हा प्रेशर घेऊ शकतो आणि टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर हा बिअर करू शकतो। ओके, आणि त्याची लेंथ पण भरपूर आहे, लेंथ जवळजवळ भरपूर दिले त्यांनी। आणि जरी तुम्ही कुठे बिल्डिंग मध्ये राहत असतील ना तरी पण 12 फूट इनलेटची वायर आहे आणि त्याच्या डबल 24 ते 30 फूट याचा हा ह्या इनलेट पाईप, एवढा मोठा इनलेट दिलाय। आउटलेट सॉरी जरा गुंतलेला आहे, आपण जरा सोडू। खूप मोठा आहे हा पण, म्हणजे आउटलेटचा पाईप, इनलेटचा पाईप असेल किंवा मेन सॉकेटची कॉर्ड असेल, सगळं काही त्यांनी भरपूर लेंथ दिलेली आहे, त्याच्यामुळे थोडं इझी होऊन जाणार आहे। जरी तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तरी शुभम बोलतो 3rd फ्लोअर पर्यंत तर आरामात यूज करू शकतो ना। आउटलेटला जो काय प्रेशर असेल ना तो मॅनेज करण्यासाठी आपल्याला हे त्यांनी डिफरंट अटॅचमेंट दिले, ते आता आपण जॉईन करतोय। प्रोसिजर बघून केलेत आणि मॅन्युअल दिलेला आहे, सो यू विल गेट अ हेल्प हियर। गन आहे, हा पाईप आहे ना हा इथे जाणार आहे आणि प्रत्येकाला त्यांनी असे रबर्स दिलेत, त्याच्यामुळे लिकेजचा काहीच इश्यू नाही, त्याच्यामुळे ही भारी आहे। शुभमला फार आवडलं आणि फार कधीपासून पाहिजे पण होतं, कारण की आपला इथला जो छोटा पाईप आहे
त्याला तेवढा प्रेशर नाहीये आणि हा जो आहे तो इकडे जात नाही. आता हा रबर आहे त्याच्यामुळे इथे हा आतमध्ये जातो आणि इथून आणि मग टाईट करायचं. ओके, त्याच्यामुळे याचा टेन्शनच नाही लिकेजचं. हे आपण फिरवतोय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ओके, इथे असेल तर प्रेशर जोरात मिळतो आणि स्ट्रेट जाते स्प्रे, आणि असं असेल तर थोडासा स्प्रेड होतो आणि प्रेशर नॉर्मल. फोम वॉश जर करायचं असेल ना त्याने त्याच्यासाठी पण एक अटॅचमेंट दिले, तर ती कशी लावायची ते अजून आपण सॉल्व करू. म्हणजे ह्याच्यामध्ये साबणाचं पाणी टाकायचं. ओके ओके. हां हां. शॅम्पू वॉश करायचं असेल ना तेव्हा हे शॅम्पू टाकायचं आणि हे डिफरंट आहे आवाज नाही. फक्त गाडी धुण्यासाठी नाही तर ह्याचा खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला यूज करता येणार आहे. स्पेशली आपल्याला समोरच्या ज्या टाईल्स आहेत किंवा पेवर्स जे आहेत ते जर धुवायचे असतील तर हे बेस्ट आहे. झाडांनाही पाणी आपण याने देऊ शकतो. सो वेगवेगळे ऍप्लिकेशन्स ह्याचे आहेत जे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. घाण असते ओके, एकदम धूळ. हे इथे हात नाही जात आणि इकडे लॉंग अटॅचमेंट युजफुल आहे. आता इथे बघ, इथे ही कधीच नाही काढता येत, ह्या फक्त मशीनमुळे ते निघेल. एवढ्या गाड्या खूप जास्त प्रेशर आहे. आता हे इकडे ठीक आहे. आता मग खाली मग इकडे जाईल बघ कशी. काय तर अख्खी गाडी कवर होते बघ. शुभमला हे एवढं आवडलंय ना की म्हणजे बस. अगारोचा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आतापर्यंत. ह्याच्यातली धूळ कधी निघाली तरी प्रेशर. धूळ पण ह्याच्यात मला ह्याच्यात दिसते की नाही माहित नाही, पण अशी दिसते ही बघ. हा 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 हा. अरे काय प्रेशर असेल त्याला. नाही, आता तू धू आणि मग मला फायनल झालं की बोला. ओके. 2 गाड्या वॉशिंग झाल्यात, आता तिसरी चालू आहे तिकडे. प्रोडक्ट एवढा आवडलाय सगळ्यांना का एक एक जण गाडी लावायला लागलाय. गाडी धुताना मजा आली का? मस्त, एकदम प्रेशर पण चांगला होता, पण अख्खा धूळ बेळ सगळी निघाली एकदम साफ रट्टाक. वॉशिंग सेंटरला न्यायची गरज नाही आता गाडी. काय नाही गरज, 5 मिनिटात आपलं काम होऊन जाणार. भारी एकदम. प्रेशर कसं आहे? प्रेशर तर खूपच मस्त आहे. धुवायला मजा आली, टाइम वाचतो, पाणी वाचते, वेळ वाचतो. फटाफट तयारी करते कारण की आपल्याला जायचं लग्न लावायला. आणि काजळ लावलं ना आणि हे काय बोलतात आयलॅशेसला काय लावतो आपण, मस्कारा, त्याच्यानंतर वाट लागते, खाली सगळं लागून जाते. पण ते पण मला क्लीन करायला लागेल. फटाफट आवरते मी. आणि आजची साडी आहे माझी, कुठे गेली, जी तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेली ही साडी आहे. आणि ह्याच्याचं ब्लाऊज येतं का ते मला आधी बघायला लागेल. निघालो आणि सुंदर अशी हेअरस्टाईल अधीने केले. बहिणी रेडी झालेल्या आहेत. चला, आणि इकडे स्नेहा वहिनी पण आलेले आहेत. आम्ही 6 जण सगळे चाललोय. माझी पण हेअरस्टाईल हे काय असं इती, हे बघ माझे केस काय आहे केसात. चलो बाय. काका मला टाकून जाईल आता. चष्मिश काका बाय बाय. बाय नो. सगळे मस्त दिसत. हो, आशुवाहिनीची पण हेअरस्टाईल मस्त आहे. माझ्याकडे होते गजरे अजून 2. तुम्हाला आहे घाई करू. आमची तयारी कधीच वेळेवर होत नाही आणि हे इतके सुंदर आहेत की मी नेहमी हेच घालत असते. आणि मला हे टाईट वगैरे पण करायचंय म्हणजे केस. ठीक आहे. काय मला हातरुमाल पाहिजे होता. थँक्यू. त्याने पप्पांना सांगितलं का नियुक्ती दीदी सोबत मला सध्या फोटो काढायचा आहे. टीव्हीवर त्याच्यासाठी मोठी स्क्रीन आणून, म्हणजे मोठी टीव्ही आणून
खतरनाक. गेलो का मी पण गेलो का बघतो. आहे आपला घरचं आहे. आता व्हिडिओ जरा व्यवस्थित कपडे बिपडे घालायला लागतील. लोक काय पाहिजे. मला तर ते नाचलोय ना. कोणतं? अगं ती गणपतीची आपली गेल्या वर्षीची. अरे ती उलट भारी मज्जा. सगळे सांगतात मला, सगळे तुम्ही काय सांगते धमाल करतात. म्हणजे सगळे काय बोलतात तेवढेच एक्साइटेड असतात. खरंच आता व्हिडिओ बघायला ना सगळी घरातली असतात ना, आपली घरातलीच किती आहेत व्हिडिओ. त्याच्यामुळे काय त्या दिवशी एक मोठी बाई भेटलेली न्यूला. तुमचे व्हिडिओ बघितले ना तर काय बोलली ती एकदम. तिची लहान मुलगी आहे ना, तर ती बोलते अख्खा दिवस हिच्या मागेच जातो. पण तुमचा व्हिडिओ सांगते बघितलं ना, इतकं सुंदर वाटतं सांगते. छान बोलत होती ती. क्या घाईत आम्ही जेवलो आणि पप्पा तर कधी झालं, माझे केस पण आता खराब झाले आणि पटकशी कपडे बदलतो कारण की इथून आपल्याला जायचं हे कुठेतरी. मम्मी गेले तिकडेच मागे, तिथं नाही येते. पण मी कशी दिसते. प्लॅनिंग चालले, नंतर सांगेन तुम्हाला निवांत. आणि आपल्या इथे मागे वाडी आहे, त्या काकांकडे पूजा आहे. सो मम्मी पप्पा तिकडेच चालले आणि आम्ही आता चाललोय. माझी चुलत बहीण आहे, सो तिला मुलगी झालंय. सो मी शुभमला पटकशी जाऊन येऊ, तिला भेटून येऊ आपण. बाय बाय. हा थँक्यू थँक्यू थँक्यू. चला आपण किती वाजता येतो त्याच्यावर डिपेंड करतं. मी सयूकडे वळत लगेच. म्हणजे पाय बघा सॉलिड दिसतात. कसं वाटते मी कशी दिसत होती आज? खरं खरं सांग, म्हणजे एकदम खरं आयटम काही पण खरं सांग ना. हा असं ना खरोखर अशी तारीफच नाही करत माझी. आता बोलेल असं तुलाच वाटतं. साख्या मांडवात सगळ्यात भारी दिसत होते. या पोरीत नव्हत्या. मांडवात कोण पोरीत नव्हत्या? एवढ्या पोरी होत्या, एकाला नाही बघितलं. आम्हाला घायच एवढी होती का कधी जेवतो आणि कधी निघतो. पहिली प्लेट आम्हीच घेतली. मी लगेच काकूला सोबत घेतलं, चल आपण जेवूया फटाफट आणि मग तू वाटलास थांब आम्ही निघू. आशू वहिनी वगैरे पण नंतर जेवायला आल्या. हा तर कमेंट करून प्रत्येक महिलेने सांगा की तुम्हाला लग्नाला जायला किती वेळ लागतो तयारी करायला. प्लीज माझी ऑनेस्ट रिक्वेस्ट आहे सगळ्या महिलांना की त्यांनी प्लीज कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला लग्नाला जायला किती वेळ लागतो तयारी करायला. ज्याला सगळ्यात कमी वेळ लागत असेल त्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट ठेवणार, पुरस्कार काहीतरी गिफ्ट देणार. मी माझ्याकडून गिफ्ट देणार ज्याला सगळ्यात कमी वेळ. मला इतका वेळ नाही. आमच्या मॅडमना मिनिमम 2 ते 2.5 तास लागतात तयार व्हायला. काय खोटा बोलतो. म्हणजे तुम्ही माझ्या जर समोर आले तर तुम्हाला पण कळेल का मी कायच करते. करायला 2 तास लावून आणि 2 काय लिपस्टिक इकडे 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 संपला माझा कारभार. आणि काय फक्त ते काय बोलतात हे आला का बोलतात चुम मस्कारा लावते आणि टिकळी एवढंच. आज फक्त मला हेअरस्टाईल करायची. इथे गाडीला आपल्या घराच्या समोर हेअरस्टाईल फक्त करायला थोडा वेळ झाला तर मोठा सांगून दाखवला. चला आपण पटकशी भेटून येऊया. आधी हाय करा. हे माझ्या दादाचे तरी काय तिच्यासाठी. माझी चुलत बहीण आहे सयू. तिची ही दुसरी श्रीषा मॅडम नाही आहेत. श्रीषाचा डान्स नको तो टेंगे वाला तुम्ही बघितला असेल. आता ही दुसरी आहे, नवीन मेंबर आलात.
आता अजून एक कमिंग सून पण आहे. रितिशा नाव ठेवलंस? रितिशा. रितिशा. वा, मस्त. रितिशा आणि श्रीशा. शिर्डीला चाललो आम्ही. येता चला. चाललंय का? ए तुला बोलवलं घोष काकांनी जेवायला. हा, पप्पा मम्मी तिकडेच गेले जेवायला. बाय टाटा. सयूला भेटलो, म्हणजे तिच्या बाईला एवढी छान आणि इतकी जड आहे, म्हणजे झोपलेली ती. मी तरी मी तिला उचलला, थोडेसे डोळे उघडलेले, पण एकदम छान आहे. आणि त्याच्यानंतर शौर्याकडे गेलो. शौर्या म्हणजे तिला तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितलेलं ना, शौर्या आतू, मी तिची आत्या. सो ती झोपलेली, मग तिच्यासाठी मी छोटस खेळणं आणलेलं, कारण की मी तिच्या बर्थडेला वगैरे पण काही दिलं नव्हतं आणि मी गेलीच नव्हते ऍक्च्युली. सो तिला दिलं. आणि आता दुसरा दादा आहे, त्यांचं कमिंग सून आहे. मग त्याचा बेबी आला की त्याला आणि एका दुसऱ्या दादाची पोरं आहेत, त्यांना मग काहीतरी गिफ्ट देईल. आता आपण मस्त निघूया शिर्डीसाठी. आणि हो, ह्यांच्यामुळे झालं टाइम मॅनेजमेंट. आणि ना तिथे गेल्यानंतर शुभमने चालू केला का हिला मेकअप करायला. सयू पण ह्यांचं सांगते काय असतं, पॅन्ट आणि टी शर्ट घालायचं आणि झालं. आणि आपण 5 मिनिटं मेकअप करायला घेतला की चालू होतं किती वेळ. शुभम तुझाच पचका झाला तिच्या समोर. 5 मिनिटं बोलले, आपल्याला 2 तास लागतात. त्याचं काय काही. आणि ती हे पण बोलली, नियू तर काहीच करत नाही, हे खूप मोठं होतं. आणि हे ती असंच बोलली हा का, नियू तर काहीच करत नाही. म्हणजे मी साधं सिंपल असतं तरी पण 2 तास लागतात. म्हणजे विचार कर, जर तू काय करायला गेलीस तर पुट्टी लांबी भरायला गेली तर लांबी पुट्टी भरली तर किती वेळ झाला. आणि आता फक्त केसात माझ्या 4 आहेत. 4 फुलं पण किती सुंदर. 6 फुलं लावायला अर्धा तास घालवलेला. त्याच्यातली सगळी ती एक तर मी लग्न लावतो तेव्हा ते बाहेर आलं, ते टोचलं मी. काय करता तुम्ही? तुमची कर्कश जी चालू होती ना, करायला घेतलं की म्हणून ते असं होतं. नाही तर ऑलरेडी कमी वेळात ना खूप व्यवस्थित होऊ शकतं. पण किती सुंदर वाटतात बघा ना, छान ना. म्हणजे मी स्वतः तर बघितलीच नाही, आता मी बघितली, पण मस्त. फर्स्ट ब्रेक आम्ही घेतला आणि मी मस्त झोप काढली. डायरेक्ट हे पाडलेलं मी. आणि गुल पण इतका खराब रस्ता होता की झोप अशी काही आजच झालीच नाहीये. आणि हे सगळं काढायचं आहे डोळ्याचं. मी मला कंटाळा आलाय. काय आलेली नाही, रावजाला येऊन गेली. अगं घाई होती जरा लग्नाला ये. तिकीट वाढव, तिकीट पाठव, तिकीट पाठव. मला फेब्रुवारी पेढे पाठवा लग्नाचे. फिरसे एक बार. चंद्र तर माझ्या साईडला आहे, तिथे काय तुम्ही बघता? आणि चंद्र किती सुंदर दिसतो, असं काही जस्टिसच नाही करू शकत कॅमेरा. पण अगदी समोर आणि इतका मोठा दिसतोय ना तो. लुक ॲट दिस. असा ऍक्च्युअल मध्ये दिसतोय आम्हाला, आणि कॅमेऱ्यात हे असं काहीसं दिसतं. प्लॅन असा आहे की लगेच जेवूया आणि मग रूमवर जाऊन आणि मग निवांत झोपायचं. सकाळी लवकर उठायचंय आणि माझी टिकली पडली आणि मग निवांत झोपता येईल. आणि सकाळी उठलं का मग पूजेला आणि मग लवकर निघायचंय तिकडून पण, कारण की घरी पोचायचंय. किती सुंदर वाटते हेच मी सांगते. इतके छान कलर्स वाटतात ना. सॉलिड थंडी आहे इथे. आम्ही जसे गाडीतून उतरलो ना, एकदम डेंजर. म्हणजे वाजल्यात किती, 7:15 झाल्यात. मस्त जेवण झालं, अगदी गरमागरम होतं. आणि जो शिरा खायला जी मजा येते, खूप सुंदर जेवण झालं. आणि शिवमने गरम गरम शेंगदाणे घेतलेलं होता. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत रूम मध्ये. अशी काहीशी छोटीशी अशी रूम आहे साई संस्थांची. आणि आम्ही जस्ट गरम पाण्यात पाय टाकलेत आणि आता थोडासा बाहेर जातोय. आम्ही स्वेटर नाही आणलाय, काहीच नाही आणलं. आणि इतकी थंडी आहे इथे, बापरे. उद्या काय काय करतोय आणि पूजेला जाणार ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे एका छोट्या मिनी ब्लॉग मध्ये. सो येणारा मिनी ब्लॉग बघायला बिलकुल विसरायचं नाहीये. हा व्हिडिओ मी इथे संपवते. कसला तरी आवाज येतोय बाहेर,
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरायचं नाहीये. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय. बाय. टाडा टाडा.